नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. नमस्कार आणि मी वैभव तुमचं स्वागत करतो. आतापर्यंत आपण बघितलं होतं की एक व्यक्ती म्हणजे खरं म्हणायचं तर निखिला अमेरिकेच्या क्षितिजावरती तो रवी दिसत होता. आज तो रवी आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे. डॉक्टर रवी गोडसे, खूप स्वागत आहे तुमचं. या सगळ्या या कोरोनाच्या काळामध्ये एक दिलासादायक जर आवाज कुठला होता तर तो म्हणजे डॉक्टर रवी गोडसे यांचा. नक्कीच. या सगळ्या कोरोनाच्या लाटेमध्ये आम्ही तुम्हाला लोकांशी संवाद साधताना पाहिलं, त्यांना दिलासा देताना सुद्धा पाहिलेलं आहे. आधी आपला कोरोना, त्याच्यानंतर डेल्टा 2, आता ओमिक्रॉन. कसं पाहता म्हणजे तुम्ही या सगळ्याकडे? ओमिक्रॉन म्हणजे खूप काहीतरी असं भयानक आहे आणि खूप काही वेगळं होणार आहे अशी जी भीती आहे लोकांच्या मनामध्ये, तुम्हाला काय वाटतं? मी त्याच्याकडे कसं पाहतो सांगायच्या आधी लोक माझ्याकडे कसं पाहतात पटकन एक सांगून टाकतो. मी कधी कोट घालून व्हिडिओ बनवत नाही. आता TV9ने मला कोट दिला आहे, तो मी घेऊन पळणार आहे आणि मग लोअर परेल स्टेशनवर जाऊन लोकांची तिकीटं बघून त्यांना घाबरवणार आहे. म्हणजे TC बनून लोकांना घाबरवायची बडी महत्त्वाकांक्षा होती माझी. तर डेल्टा 2 असं काही नव्हतंच. डेल्टा प्लस तो नॉनसेन्स होता असं आपण म्हटलं होतं. आणि @डॉक्टर गोडसे रवी 1वर मी एक ट्विट पण पाठवला होता की डेल्टा प्लस इज नॉनसेन्स. तर ओमिक्रॉन नॉनसेन्स आहे हा ट्विट मी लिहून ठेवला होता पण पाठवला नव्हता, दृष्ट्या नको लागायला म्हणून. पण ओमिक्रॉनपासून आपल्याला घाबरायचे काही कारण नाही आहे. भारतामध्ये ओमिक्रॉनची तिसरी लहर येणार नाही आहे. केसेस वाढू देत, अजून कदाचित वाढतील. पण मी एखाद्या वेगळ्याच आज मी एकदम वेगळा विचार केला आहे. त्या वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतो. ओमिक्रॉनची तिसरी लहर येणार नाही. मी माझं पूर्ण रेप्युटेशन जे काय आहे ते त्याच्यावर पणाला लावतोय. हा तर खरं तर खूप चांगली बातमी आणि दिलासादायक बातमी आहे, कारण जी भीती सध्या बसलेली आहे. पण मग डॉक्टर, असं असताना केसेस वाढत आहेत, त्याच्या पाठी मग रिझन काय? म्हणजे तो नॉर्मल कोरोना आहे म्हणजे डेल्टा म्हणावा की मग ओमिक्रॉन आहे पण तो तेवढा म्हणजे जीवाशी खेळणार नाही? तो तुम्ही माझ्या पुढच्या ह्याचा आता आधी काढलात. ओके, पण आता तुम्ही केसेस वाढतायत म्हणत. मी गेले 6 महिन्यापासून काय म्हणतोय की केसेस आपण मोजतोय कशाला? ते केसेस जर का हॉस्पिटलाइज नाही झाले तर मग त्यांचा काय फरक पडतो ना? निश्चय काय म्हणायचा, फ्रेडरिक निश्चय, वन दॅट डझंट किल यू मेक्स यू स्ट्रॉंगर. तर जर का त्या केसेस एवढ्या येतात महापूर आणि कोणी हॉस्पिटलमध्ये जात नाहीत, मग येऊ दे ना. म्हणजे समजा तुमच्याकडे छत्री आहे, ओके, आणि वसंत आणि सुभान्या नाही, सुभान्या नाही, वसंत आणि नर्गिस उभे आहेत छत्री खाली, ओके, आणि ते काय पाऊस पडतोय जोरात आणि ते काय मोजतायत, अरे 26,000 थेंब पडले. कशाला? भिजत नाही आहेत ना तुम्ही, कोरडेच आहात ना. मग म्हणा ना प्यार हुआ एक कर, म्हणून दाखवू का? नाही, राहू दे. पण गाणं वगैरे म्हणा ना, मरू देत ना थेंब. तुम्ही भिजत नाही आहात ना, हू केअर्स? पडू देत ते थेंब, येऊ दे त्यांचा पाऊस, आपल्याला फरक पडत नाही. म्हणून मी काय म्हणतोय, ज्या लोकांना लक्षण आहेत त्यांचं टेस्टिंग करा. बाकीच्या तुम्ही केसेस मोजणंच बंद करा. फक्त हॉस्पिटलायझेशन मोजणं चालू ठेवा. आणि दुसरी गमतीची गोष्ट काय माहिती आहे का? आता एक खूप खळबळजनक चांगली बातमी आहे, ती मी मग सांगणार होतो पण आता संधी आली सांगून टाकतो. पॅक्सलोविड म्हणून एक औषध आलंय, फारच तोडफोड आहे ते. म्हणजे तुम्ही जर का 3 दिवसाच्या आत घेतलं तर 89% कोविडचा खात्मा, इन्क्लुडिंग ओमिक्रॉन. आणि मी ना सगळे मराठीतले चांगले शब्द टकाटक, खात्मा, कानाखाली आवाज वगैरे आधीच वापरून घेतले फालतू, त्याच्यामुळे आता काही उरलंच नाही आहे बोलायला. पण खात्मा, पण 3 दिवसाच्या आत ती गोळी घ्यायला पाहिजे. 3 दिवसाची आत गोळी घ्यायची तर 3 दिवसाच्या आत रिझल्ट यायला पाहिजे. बरोबर आहे? आपल्याकडे 3 दिवसाच्यात रिझल्ट येणारच नाही. का नाही येणार? कारण मी दुसरीकडे कुठे हिंदी शोवर म्हटलं होतं, हे चाललेत पांडव वारणावतला. आधी तुम्ही ट्रॅव्हलसाठी टेस्टिंग करणार, नकुल, सहदेव, भीम, त्या भीमाला पकडून त्याच्या नाकात घालून. कुंती माता खोकते, तिचा रिझल्ट आला असता तिला पॅक्सलोविड मिळत, तिला नाही देणार तुम्ही पॅक्सलोविड. आधी या 5 जणांचं टेस्टिंग. तुम्ही एसिम्प्टोमॅटिक लोकांचं जर का टेस्टिंग बंद केलं, हे टेस्टिंग थांबवलं, फक्त लक्षणवाल्या लोकांचं टेस्टिंग केलं, त्यातले जे हाय रिस्क असतील त्यांना या नवीन औषधं दिली, तर मग काय घाबरायचं कारणच नाही. त्याच्यामुळे मी काय म्हणतो, तुम्ही केसेस मोजू नका, तुम्ही फक्त हॉस्पिटलायझेशन मोजा. आता केसेस वाढणार आहेत कदाचित ओमिक्रॉनमुळे, तरी गडबडून जायचं काही कारण नाही आहे. हॉस्पिटलायझेशन काही वाढलेले नाही आहे. अमेरिकेमध्ये यावेळेला खूप केसेस झाल्यात आता, पण त्या केसेस डेल्टाच्या पण आहेत ना. आणि 38% लोक अमेरिकेचे व्हॅक्सिन घेणारच नाही आहेत बोंबलायला, काय वाटेल ते झालं तरी. तर ते 38% लोक सतत आम्हाला खाली खेचत राहणार. त्याच्यामुळे बोंब आहे जरा, बघू पण काही पॅक्सलोविड त्यांना वाचवेल. तर त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही या लोकांचं, ज्या लोकांनी व्हॅक्सिन घेतले त्यांचं सिरियस डिसीजपासून संरक्षण होत आहे. त्याच्यामुळे
तुम्ही काळजीच करू नका ना. हॉस्पिटलायझेशन जेव्हा अमेरिकेमध्ये 15,000 होती, एवढ्या केसेस होत्या तेव्हा, आता फक्त 1,100 आहेत. युनायटेड किंगडममधली हॉस्पिटलायझेशन 40% कमी आहेत. साऊथ आफ्रिकेमधल्या केसेस 350% वाढल्या, पण मृत्यू फक्त 20% वाढले. आता फक्त 20% हे म्हणणं अगदी चुकीचं आहे. म्हणजे ज्या माणसाने कोणाचा गमावला त्याच्यासमोर मला अगदी लाज वाटते बसंती शोले वगैरे बोलायची, पण बाकीच्या लोकांना आपण वाचवायचा ट्राय करतोय म्हणून बोलतोय. पण ओमिक्रॉनची तिसरी लहर येणार नाही आणि आपल्याला काय वेगळं करायचं असेल तर मी तुम्हाला पण ठीक आहे, तुमचा पुढचा प्रश्न विचारा, बघूया. मी तुम्हाला गुगली टाकणार होतो. नाही, टाका तुम्ही. पण मग ओमिक्रॉनवर आत्ता एवढं सगळं चाललंय की लॉकडाऊन सुद्धा लागू शकतं, मग असं लॉकडाऊन लावायची गरज आहे का? हे बघा, लॉकडाऊन लावणं की नाही हा सरकारचा डिसिजन. म्हणजे त्यांना भीती काय सांगतो मी तुम्हाला, आणि सरकारची भीती पण रास्त आहे. म्हणजे मी त्यांना टोमणे खूप मारतो, पण त्यांची भीती पण रास्त आहे. डेल्टाची लहर अशी आली होती, बरोबर, ओमिक्रॉनची अशी येईल. साऊथ आफ्रिकेच्या केसेस कोसळल्या, गेल्या निघून, आज 7,000वर आल्यात, 28,000वर. तसंच भारताचं होणार आहे. आणि भारत साऊथ आफ्रिकेपेक्षा कितीतरी चांगला आहे. म्हणजे भारत एनिवे चांगला आहे, सारे जहाँ से अच्छा आहे. पण आपलं जवळजवळ 60% 2 डोस झालेत वॅक्सिनचे. नॅचरल इन्फेक्शन पण महामूर होऊन गेले होते, त्याच्यामुळे आपल्या केसेस त्याच्या आधीच कोसळतील. पण सरकारला भीती काय आहे की हे असं जेव्हा वर जाईल तेव्हा त्याने अचानक 10 कोटी लोकांना पकडलं आणि 10,000 हॉस्पिटलायझेशन आले, तरी आपण 10,000 हॉस्पिटलायझेशन झेलू शकतो, पण आपण झेलणार नाही. कारण 10,000 हॉस्पिटलायझेशन आले तर 13,000 लोक बेड पकडायला जातील, मिळाला नाही तर मग वसंतराव ते व्हॉट्सॲपवर टाकतील, मग ते पसरत जाईल, मग बेड अजून कमी होतील आणि आपण आपल्या देशाचा बँड वाजवून टाकू. म्हणून ही जी भीती वाटते, म्हणून ते लॉकडाऊनबद्दल माझं एकच म्हणणं आहे की लॉकडाऊन हा काही तोडगा नाही आहे, फायनल सोल्युशन नाही आहे, हा टेम्पररी उपाय. लॉकडाऊन म्हणजे कसं आहे, तुम्ही समजा आपण लहान होतो आणि आपण मी आणि वैभव सर लपाछपी खेळतोय आणि दोघंही लपलोय, मग गेम संपणार कसा ना, कोणीतरी शोधायला पाहिजे ना, काहीतरी करायला पाहिजे ना त्याला. म्हणून हे सरकार आत्ता काय करत असेल ते करू दे. मी तर सांगतो, मी तुम्हाला तारीखच सांगतो, पण मी 26 जानेवारी 21ला संपणार सांगितलं होतं, 4 वाजता मग पोपट झाला, तर त्याच्यामुळे आता मी तारीख बिरीख देत नाही आहे. पण अजून 7-8 दिवसामध्ये केसेस धाड करून कोसळतील, वर जातील, मग धाड करून कोसळतील. मग आपल्यालाच हसायला यायला लागेल की आपण याला एवढं का घाबरलो होतं. पण डॉक्टर, तुम्ही असं म्हणाला होता ओमिक्रॉन विषयी की शाप, म्हणजे हे वरदान आहे भारतासाठी, हे एक वरदान आहे, म्हणजे असं म्हणू नये. कारण तुम्ही असं म्हणतात ना की डोंट विश फॉर समथिंग. ओमिक्रॉन वरदान एवढ्या करता म्हटलं होतं की मी म्हटलं होतं ओमिक्रॉन ही आफ्रिकेची वॅक्सिन आणि भारताचं बूस्टर होईल, असं मी म्हटलं होतं. आणि वरदान अशा करता की तो तुम्हाला माइल्ड डिसीज देऊन जाईल. भीतीचं कारण एवढंच आहे की 25% लोकांचं वॅक्सिनेशन झालं नाही आहे, मुलांचं 18च्या खालचं. त्यातल्या सुद्धा ना बहुतेक 30-40% लोकांना दुसऱ्या लेअरमध्ये होऊन गेला होता. त्याच्यामुळे आपल्याला थोडं प्रोटेक्शन आहे, पण हे मी सांगत नाही उघडपणे, कारण मी त्या किड वॅक्सिनेशनवर सॉलिड माझा प्लॅटफॉर्म आहे. तर प्रोटेक्शन आहे आपलं, पण तो असा ओमिक्रॉन खूप पसरला आणि त्याचं अजून काही रूप बदललं तर भीतीचं कारण आहे. पण आता भीतीचं काही कारण नाही, तसं काही होणार नाही. आणि ओमिक्रॉन म्हणजे कोरोनाचा डाऊनफॉल म्हणावा का, की तो आता शेवटाकडे येतोय, असं काही आहे का? नाही, तो खूप बदललेला आहे. एक थिअरी काय होती, आणि मी स्वतःच प्रामाणिकपणे सांगतो की ओमिक्रॉन गब्बर होता, तो सांबा झालाय का, तो गब्बरच आहे आणि आपण जय आणि वीरू झालोय. त्याच्यामुळे आपण त्याच्या टक्करचे आहोत, कारण आता वॅक्सिनेटेड लोक आहेत, नॅचरल इन्फेक्शन. हा ओमिक्रॉन गब्बरचा सांबाच झालाय. ओके, आणि मी गुगल टाकू का तुम्हाला तो आता, आणि एकदम एवढ्या सोप्या भाषेमध्ये ना, दिस विल बी द डिफायनिंग थिंग. करून ओमिक्रॉनची भीती कायमची घालून टाकेल. ओके, डेल्टा आहे की गेला? आहे. डेल्टा खराब आहे की वाईट? म्हणजे खराबच आहे, ओमिक्रॉनपेक्षा खराब आहे. ओके, आता ओमिक्रॉनच्या भारतात 1000 केसेस आल्या, राईट? 135 कोटींच्या देशामध्ये 1000 आहेत. म्हणजे तो काय वणव्यासारखा पसरत नाही आहे, बरोबर आहे? म्हणजे काय काय लोकांचं संरक्षण आहे, राईट? म्हणजे ज्या लोकांना होतोय ते कच्चे गडीच आहेत, राईट? कच्चे गडी आहेत, राईट? त्यांना ओमिक्रॉन होतोय. त्यांना डेल्टा पण होऊ शकला असता का? होऊ शकला असता. ओमिक्रॉन जास्ती सहजपणे होतोय, कारण ओमिक्रॉन डेल्टाच्या 6 पट आहे. ओके, आता कदाचित यातल्या कच्च्या गड्यांना पुढे बूस्टर मिळून त्यांचं सगळ्याच ह्याच्यापासून संरक्षण झालं असतं काय?
उत्तर हो आहे, पण असे काय 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 लोकांची नशीबच पेंगट असतात, त्यांचे काय तसं झालं नसतं. ओके, त्याच्यामुळे हे जे कच्चे घडी आहे त्यांना ओमिक्रॉन जरा जास्ती फास्ट पकडतो आणि डेल्टा थोडा कमी पकडतो. त्याच्यामुळे त्यांना कोविड होऊ शकला असता, पण डेल्टाऐवजी ओमिक्रॉन झाला. आता ओमिक्रॉन झाल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये पोचणार आहेत का? नाही. त्यांना जास्ती सिरियस सिम्पटम्स होणार आहेत का? नाही. म्हणजे 100% नाही असं नाही, पण बहुधा नाही. ओके, डेल्टा झाला असता त्यांना धोका होता. आता ओमिक्रॉन झाल्यानंतर त्यांना डेल्टा होऊ शकतो? नाही. अमेरिकेची आणि साऊथ आफ्रिकेची स्टडी आली. ओमिक्रॉन झाला असेल तर डेल्टा होणार नाही. हा, ओमिक्रॉन झाला तर मी काय म्हणतो, 1000 ओमिक्रॉनच्या केसेस आल्या असं सांगायच्या ऐवजी असं सांगू, या 1000 लोक डेल्टापासून वाचले. तुम्ही जेव्हा म्हणता 9000 केसेस आल्या आहेत, त्यातल्या 8000 डेल्टाच आहेत ना अजून. ते 9000 डेल्टा असते तर 1000तला एक आपण ॲडमिट करत होतो, त्याच्यापैकी 8000 पैकी 1000 वाचले ना, कारण ओमिक्रॉनचे हॉस्पिटलायझेशन होत नाही आहे. डेल्टा हा गब्बर आहे, ओमिक्रॉन हा सांबा आहे. डेल्टा म्हणजे गब्बर तुम्हाला गोळी मारतो, हे पूर्वी सांगितलं होतं, आणि सांबा तुमचं पाकिट मारतो. तर गंमत अशी आहे की तुमच्या खिशात पाकिट नसलं तर गब्बरला तुम्हाला गोळी मारण्यात काय इंटरेस्ट नाही आहे, कारण त्याला काही मिळत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ट्रेनमध्ये आहात, कोणी तुमचं पाकिट मारलं तर वाईट वाटेल, पण आता तुम्हाला गोळी लागणार नाही आहे. ते तुमचं संरक्षण झालं. मग आता वसंतराव म्हणतील, अरे पण माझा पास होता ना त्याच्यामध्ये 3 महिन्याचा. अरे जा ना तू विदाऊट तिकीट, डॉक्टर रवी गोडसेच उभे आहेत लोअर परेलवर TC म्हणून, राईट. तुझं तिकीट सोडतो ना तुला फुकटामध्ये, राईट. तर पाकिट जेलं ना, जाऊ दे ना, हू केअर्स. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ओमिक्रॉन, मी म्हणत नाही असे, प्रार्थना नाही करत आहे की ओमिक्रॉन पसरावा, पण ओमिक्रॉन पसरला तर तो आपल्याला डेल्टापासून वाचवेल. आता ओमिक्रॉन अख्ख्या जगामध्ये डेल्टाला रिप्लेस करतोय, आणि मग अख्ख्या जगामध्ये जेव्हा डेल्टाच्या ऐवजी ओमिक्रॉन येईल, मग तो फिजल आउटच होईल. भीती कुठे आली डॉक्टर, लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आफ्रिकेतनं जेव्हा पहिल्यांदा बातमी आली ओमिक्रॉनची, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं सडनली युकेनं काही निर्बंध आणले, अमेरिकेमध्ये खूप केसेस, युकेमध्ये खूप केसेस आल्या, आणि त्या लाखावर जेव्हा आता जायला लागलेल्या आहेत, तेव्हा मात्र मग भीतीचं वातावरण तयार झालं. मग हे सगळे कच्चे घडी होते असं म्हणायचं तुम्हाला? हे बघा, भारतामध्ये तिसरी लहर का येणार नाही याचं 2 शब्दात उत्तर आहे. ते 2 शब्द माहिती आहेत तुम्हाला? दुसरी लहर. जेव्हा एक RT-PCR पॉझिटिव्ह येत होती, तेव्हा त्याच्या मागे 40 ते 50 केसेस पॉझिटिव्ह होत्या. ज्या लोकांना नॅचरल इन्फेक्शन होऊन गेलंय त्या लोकांना मी एवढंच तुम्हाला सांगतो, तुम्ही 2 डोस घेतले असतील अँड ऑर किंवा अथवा तुम्हाला नॅचरल कोविड झाला असेल तर तुम्हाला ओमिक्रॉन होऊ शकतो का? होऊ शकतो. तुम्ही ओमिक्रॉनमुळे हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता का? नाही. बहुधा नाहीच. तुम्ही वॅक्सिन घेतलीच नसेल तर तुम्हाला ओमिक्रॉन होऊ शकतो का? हो. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता का? हो. पण तुम्ही बहुधा मरणार नाही. म्हणजे बहुधा म्हणजे जरा जास्तीच होतं, पण मरणार नाही. आता अमेरिकेमध्ये कच्चे घडी खूप आहेत हो, कारण जे नॅचरल इन्फेक्शनने आपल्याला बोल्स्टर मिळालं ते अमेरिकेत मिळालं नव्हतं. असं मी काय अमेरिकेचं कौतुक म्हणून नाही सांगत आहे, पण आमच्या 4 लाख केसेस होत्या तेव्हा 4,10,000 असतील, 40 लाख नव्हत्या, किंवा 1,60,00,000 नव्हत्या. त्या कारण आम्ही फारच टेस्टिंग करतो, मूर्खासारखं टेस्टिंग करतो. तर त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये आणि 38% जे लोक आहेत ते वॅक्सिन घेणारच नाही आहेत कुठल्याही परिस्थितीत. त्याच्यामुळे ती जी फळी आहे सगळी यंग लोकांची, ती सतत इन्फेक्ट होऊन इतरांना पसरवत राहते. म्हणून अमेरिका, पण इंग्लंडमध्ये सुद्धा हॉस्पिटलायझेशन्स खूप कमी आहेत पूर्वीच्या मानाने. केसेस कोसळायला लागतील आता, आणि तिथे पण डेल्टा आहेतच. त्याच्यामुळे मला वाटतं या जगामध्ये सगळा ओमिक्रॉन पसरेल, तो डेल्टाला रिप्लेस करेल. ओमिक्रॉन झाला तर काही पॅनिक व्हायची गरज नाहीये, हा खूप मोठा संदेश देताय मी तुम्ही. असं काय प्रार्थना करत नाहीये की तुम्हाला ओमिक्रॉन व्हावा, पण मी असं म्हणतो की घाबरण्याचं काही कारण नाहीये. आता आपण म्हणतो की तुम्ही काही इच्छा करताय ना, तर कोविड नकोच शक्यतो, पण होणारच असेल तर मग ओमिक्रॉन बरा डेल्टापेक्षा, आणि तो ओमिक्रॉन तुम्हाला फ्युचर डेल्टापासून वाचवेल. म्हणून तुम्ही असं म्हणता की ओमिक्रॉन हा भारताचं बूस्टर ठरेल. बूस्टर आणि हे लोकांनी सगळं कळायला पाहिजेत, मास्क वगैरे. मी सुद्धा आता पण आपण काय म्हणतोय, बूस्टर दिलं ना तर तुमचा ओमिक्रॉन मामूली व्हायचा सुद्धा शक्यता कमी होते. त्याच्यामुळे जो काही थोडाफार चान्स असेल, आणि ज्या लोकांनी 2 डोस घेतलेत आणि बूस्टर त्यांना भीती वाटते, त्यांना मी एवढंच सांगतो, बूस्टर मिळालं तर घ्या, नाही मिळालं तर झोप घालवू नका. तुमचं सिरियस डिसीजपासून संरक्षण होत आहे.
आणि ज्या बहुतेक सगळ्या अमेरिकेतल्या ओमिक्रॉनमुळे पण हॉस्पिटलायझेशन होत आहेत, पण ते सगळेच्या सगळे लोक अनव्हॅक्सिनेटेड आहेत. नॉट मोस्ट ऑफ देम, ऑलमोस्ट ऑल ऑफ देम आर अनव्हॅक्सिनेटेड. आता असे काही थोडेसे गडी आहेत, कच्चे गडे, जे व्हॅक्सिनेटेड आहेत पण त्यांची इम्युनिटी कमी आहे. आता त्यांना आपण बूस्टर देणार आहोत डॉक्टरचं सर्टिफिकेट घेऊन. अरे पण ते ऑलरेडी कच्चे गडी आहेत, त्यांची इम्युनिटी कमी आहे. त्यांच्याकरता एक एव्ह्युशेल्ड म्हणून खतरनाक औषध आलं आहे ॲस्ट्राझेनेकाचं. त्याचा एक शॉट घेतला की 1 वर्ष गरबा टकाटक. 1 वर्ष. भारतात आलंय औषध? नाही आहे ना अजून. तर आता पॅक्सलोविड आणा, एव्ह्युशेल्ड आणा, सोत्रोविमॅब म्हणून औषध आलं आहे ते आणा, ते चालतं. ही 3 औषधं आली, आपली ऑलरेडी प्रतिकारशक्ती, सगळं छान चाललंय आपलं, काहीही घाबरायचं कारण नाही आहे. तिसरी लहर वगैरे काही येत नाही आहे. म्हणजे वॅक्सिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर, आत्ता आपण पाहिलं लहान मुलांसाठी 3 जानेवारीपासून आपल्याकडे वॅक्सिनेशन सुरू होणार आहे. तर मग लहान, तुम्ही म्हणालात की माझं अगदी स्पेशलायझेशन आहे त्यामध्ये, नाही आहे लहान मुलांमध्ये. अच्छा, तर लहान मुलांना मग कसं, म्हणजे वॅक्सिनेशन करावं त्यांचं, नाही करावं, कशा, म्हणजे बाहेर तुम्ही आता अमेरिकेत राहता, तिथे कसं पाहिलं जातं याकडे? ओके, आता समजा इथे एक लहान बाळ रांगत येते आपल्याकडे, हातात छोटीशी गदा घेऊन तुमच्या डोक्यात मारणार आहे. तर तुम्ही काय म्हणणार? थांबा बाळा, मी 3 जानेवारीला तुला थांबवतो. का? 3 जानेवारीच्या ते तुमचं डोकं फोडू नाही शकत. मी किती दिवसापासून म्हणतोय लहान मुलांचं वॅक्सिनेशन चालू करा. 2 कारणांकरता. गव्हर्नमेंटचं थोडं बरोबर आहे, असं माझ्या त्याने म्हणवत नाही त्यांचं बरोबर आहे, पण या वेळेला बोंबलाला आहे बरोबर त्यांचं. लहान मुलांना कोविड व्हायची शक्यता खूप कमी असते, झाला तर सिरियस व्हायची शक्यता पण खूप कमी असते. दुसऱ्या लहरीमध्ये होऊन गेलं, त्याच्यामुळे तसे वी हॅड सम टाईम. पण तो टाईमचा उपयोग करायला पाहिजे ना. 1 डिसेंबरला शाळा उघडायच्या, तर तुम्ही जूनमध्ये हे नको का करायला? म्हणजे तुम्ही अर्जुन असाल तर तुम्ही अज्ञातवासात कत्तक करताय तेव्हा गीता ऐका ना. हे काय आता युद्ध चालू झालं, मी गीता सुनूंगा. अरे काय गीता सुनूंगा? आता युद्ध, आता गीता सुनूंगा वगैरे काय नाही. त्याच्यामुळे लहान मुलांचं वॅक्सिन 2 कारणाकरता करायचं. एक म्हणजे रिस्क खूप कमी आहे, आणि दुसरं म्हणजे पेरेंट्स एवढे घाबरले आहेत की ते मुलांना शाळेत पाठवत नाही आहेत वॅक्सिन दिल्याशिवाय. त्या पेरेंट्सचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. मुलं शाळेत नाही गेली तर त्यांच्यावर मानसिक परिणाम होतील, ते 60 वर्ष टिकतील. या 6 महिन्याच्या पॅन्डेमिक डॉक्टर, आत्ता असं घडलेलं आहे की आत्ता आपल्याला माहिती, शाळा सुरू झाल्या, अनेक शाळांमध्ये मुलं पॉझिटिव्ह जेव्हा सापडायला लागली, साहजिक आहे ना, मग पालकांना कुठच्याही असं वाटणार की मग आपल्या बाळाला का पाठवावं शाळेत? बरोबर आहे, पण ती पॉझिटिव्ह आली ते सिम्प्टोमॅटिक होते का एसिम्प्टोमॅटिक टेस्टिंग केलं? नाही, पण कसं होतं डॉक्टर, नुसतं आपल्या मुलगा ज्या शाळेत जातोय बाळ, तिथं कोणाला तरी कोरोना झालेला आहे हे नुसती बातमी आल्यानंतर पालक घाबर. बरोबर आहे, पण त्या जर का पालकांना असं वाटलं की आपल्या बाळाने व्हॅक्सिन घेतले आणि त्यांना सिरियस डिसीज व्हायची शक्यता कमी आहे, तर मग ते शाळा उघड्या ठेवतील. पण शाळा होल्ड करायला हव्यात असं वाटतं महाराष्ट्रात. अमेरिकेने नाही केल्या होल्ड. अमेरिकेने हे सगळी लफडी असून चालू ठेवल्या शाळा. आता ती युनिव्हर्सिटीज वगैरे मध्ये मध्ये बंद पडतात टेस्टिंग. त्यांना काय हाऊस आहे माहिती आहे टेस्टिंगची. एवढे बावलट लोक आहेत ना युनिव्हर्सिटीज वगैरे म्हणजे. आणि आपले अमेरिकन पेरेंट्स जे तिकडे गेलेत ना आमच्यासारखे, ते हजारो $1 त्यांच्या घशात ओततात त्या मुलांना आयव्ही ल्यूमध्ये पाठवायला. आणि एवढे बावलट म्हणजे असं म्हणू नये पण खरंच बावलट आहेत. किती टेस्टिंग करतात सगळ्या स्टुडंट्सचं म्हणे, आठवड्यातून 2दा टेस्टिंग. कशाला? त्या टेस्टिंगचे रिझल्ट येईपर्यंत ज्यांचा खरा रिझल्ट यायला हवा त्यांचा येत नाही. शाळा या चालू व्हायलाच पाहिजेत हो, काय रिस्क असेल ती शाळा चालू व्हायलाच पाहिजेत. आता लहान मुलांच्या व्हॅक्सिन तुम्ही चालू करताय ना, माझं एकच म्हणणं होतं सरकारला. मी काय म्हणतोय ते सोडा, मी म्हणतोय तिसरी लहर येत नाही, तुम्ही म्हणताय तिसरी लहर येते ना, चला तुम्ही बरोबर, तुम्हाला वाटतंय ना तिसरी लहर येते, मग 10 जानेवारीपर्यंत कशाला थांबताय? बूस्टर चालू करायला आज चालू करा ना. 10 जानेवारी ते आजमध्ये सुद्धा 12 दिवसाचं अंतर आहे ना. 12 दिवसात 12 कोटी बूस्टर दिले तर ते लोक वाचतील नाही का? ती लहर ब्लड नाही का होणार? तुम्ही एका तोंडाने म्हणता एवढी अर्जंट आहे आणि दुसऱ्या तोंडाने म्हणता 12 दिवस थांबायचं कशाला? थांबू नका, लवकर चालू करा ज्या लोकांना घ्यायचं आहे. आणि या बूस्टरमध्ये माझी एक तर एवढी तोडफोड आयडिया आहे ना, म्हणजे माझंच मी आरशापुढे बघून बघून किती हुशार, म्हटलं किती हुशार मलाच वाटत होता. ज्या लोकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे त्यातले जवळजवळ 10 कोटी लोक दुसऱ्या डोसला उगवलेच नाहीत म्हणे. आता घाबरून यायला लागले, चांगली गोष्ट आहे.
पण ते लोक अजून 2 महिने तरी थांबणार आहेत आणि दुसरा डोस मिळेपर्यंत त्यांचं पूर्ण प्रोटेक्शन नाही होणार आहे. त्याच्यामुळे ते कच्चे गडी आहेत कोट्यावधी. आपण मिक्स अँड मॅचबद्दल बोलतोय, त्या कच्च्या गड्यांना कोवॅक्सिन देऊन टाका. चांगली वॅक्सिन आहे. फर्स्ट डोस कोविशिल्ड, दुसरा डोस कोवॅक्सिन घेतील ते, आणि एका दिवसाच्या आत हे सगळे कच्चे गडी, एका दिवसाच्या आत नाही, अजून 10 दिवस लागतील, 10-12 दिवस पक्के होऊन जातील. केवढी बेफाड आयडिया आहे. म्हणजे ह्या एका आयडियावर तिसरी लहर येणारच नाही आहे. जी येणारच नाही आहे तिला टाळता आलं असतं. आणि बूस्टरचं कसं करा, ज्या लोकांनी 2 कोविशिल्ड घेतले त्यांना 1 कोवॅक्सिन, ज्यांनी कोवॅक्सिन घेतलंय त्यांना कोविशिल्ड, मिक्स अँड मॅच करा. मी 1 वर्ष बोलतोय मिक्स अँड मॅच. डॉक्टर रवी, इथे महाराष्ट्रात देखील टास्क फोर्समध्ये तुमचे मित्र आहेत, अनेक डॉक्टर्स, त्यांच्यापर्यंत ही खरंच चांगली आयडिया ती पोहोचवली आहेत का? म्हणजे त्यांचा रिस्पॉन्स काय? नाही, मी असं त्यांना प्रत्यक्ष फोन नाही करत. आणि हे बघा, ते सुद्धा एकदम सगळे चांगले लोक आहेत आणि खूप चांगले. भारतामध्ये जे डॉक्टर राहिले ते माझ्यापेक्षा हुशार आहेत. मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो, माझ्यापेक्षा हुशार आहेत. मला काय जमलं नसतं इकडे प्रॅक्टिस करणं, आणि ते हुशारच आहेत मुळापासून. माझं एवढंच त्यांना म्हणणं आहे की कधी कधी अतिविचारापेक्षा अविचार चांगला. ते वेडात मराठे वीर दौडले होते 7 अन आता 7 नाही, आपण 7 कोटी आहोत. आता तुटून पडा यार, आता फैसला करत नका बसू, वेळ नका घालवू. आणि गव्हर्नमेंट ऐकतंय, म्हणजे लगेच नाही ऐकत. म्हणजे त्यांच्यावर कोणी असा इल्जाम नको द्यायला, तुम्ही याचं ऐकलेलं दिसतंय म्हणून. ते एक डिसेंट इंटरवल टाकतात मध्ये 2-3 महिन्याचं. पण कोविशिल्डच्या 2 डोसमधलं गॅप वाढवा. मी डिसेंबरपासून मागत होतो, ती त्यांनी गॅप वाढवली एप्रिलमध्ये. म्हणजे अशा ज्या काही रिक्वेस्ट होत्या त्या ते मानतात, राईट. आणि नॉवेल पॅन्डेमिक आहे हो. आणि मी एका हिंदी शोवर म्हटलं होतं, माझं बरोबर आहे, प्रामाणिकपणे सांगतो, अगदी पूर्ण बरोबर आहे. हे जे काय सांगतोय ते दुसरी लहर पण सगळं बरोबर आहे. पण मी बरोबर आहे ये मैं जानता हूँ, तुम जानते हो, डॉन जानता है, मोनिका जानते हैं, लेकिन गव्हर्नमेंट नाही जानती ना. त्याच्यामुळे ते कशाला अंमलबजावणी करणार? असे लाखो लोक आहेत, त्यांना सांगणार आहे मी कोण. डॉक्टर, आता आपण पाहिलं की मुंबईमध्ये अगदी परवापर्यंत 1300 रुग्ण होते आणि काल अचानकपणे 2500 रुग्ण झालेले आहेत. म्हणजे दुप्पट रुग्ण वाढलेले आहेत. मग तरी आपण असं म्हणायचं नाही की ही तिसरी लाट येते म्हणून. तुम्ही छत्री बंद केली आहे का? नाही ना. मग प्यार हुआ इकरार हुआचं पुढचं कडवा म्हणा ना. 1300 काय आणि 2500 काय? केसेस वाढू द्या. जोपर्यंत हॉस्पिटलायझेशन वाढत नाही तोवर काळजीचं काय कारण आहे. साऊथ आफ्रिकेमधून काही अनेक्डोटल ट्विट्स आलेत, त्यांचा मला जरा आता मी संध्याकाळी अभ्यास करणार आहे की 1-2 प्रॉव्हिन्समध्ये ओमिक्रॉनमुळे थोडी हॉस्पिटलायझेशन वाढले असं ते म्हणतात. ते मी काय बघतोय. पण अमेरिकेमध्ये ओमिक्रॉनचे जे हॉस्पिटलायझेशन्स आहेत ते बहुतेक सगळे ऑलमोस्ट 100% आर अनवॅक्सिनेटेड. वॅक्सिन घेत राहा, पकडून लोकांना वॅक्सिन घेत राहा. वॅक्सिनमुळे तुम्ही सिरियस डिसीजपासून वाचाल. वॅक्सिन तुमचं 2 प्रकाराने रक्षण करतात, मामूली डिसीज, सिरियस. आता मामूली डिसीजचं संरक्षण मोजायचंच नाही, सिरियस डिसीज. आणि आपल्याकडे कसं काय, एवढ्या लोकांना कोविड झाला होता की घेतलेले 2 डोस आणि झाला होता तो कोविड म्हणजे बूस्टर असं समजायचं. पण आपल्याकडे ती माहिती नाही ना किती जणांना झाला होता आणि मोजता येत नाही अँटीबॉडी. त्याच्यामुळे आपण खरा बूस्टर घेतला तर एवढं आपलं सेफ हो की भारत ही जगातली सर्वात सुरक्षित जागा होईल. मग सगळा टुरिझम इकडे येईल, मॅन्युफॅक्चरिंग इकडे येईल. प्रॉब्लेम एकच येईल की एवढ्या पैशाचं करायचं काय? खरंच काय करायचं पैशाचं? मी त्या विचारात असतो, एवढे पैसे आले तर काय करायचं आता भारताकडे. डॉक्टर, ओमिक्रॉन बाबत एक कॉन्स्पिरसी देखील होती की आपल्याला माहिती आहे आफ्रिकेमध्ये जेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं की ओमिक्रॉन नावाचा हा व्हेरियंट आहे, त्याच्यानंतर काही दिवसांनी तिथल्या ज्या मेडिकल फील्डच्या हेड आहेत तिथल्या त्यांनी स्पष्ट केलं होतं खरं तर पॅनिक करण्यासारखं याच्यात काही नव्हतं, आम्ही फक्त रिपोर्ट केला होता ओमिक्रॉन. मात्र त्याच्यानंतर काही देशांनी त्याला इतकं वाईट टाकलं आणि घाबरवून टाकलं सगळ्यांना. आणि मग आफ्रिकेतल्या विमानांवरती बंदी, प्रवाशांवरती बंदी आहे. त्याच्यामुळे तो जगभरात पहिले भीती आणि मग ओमिक्रॉन पसरलाय. माझ्या एक डोक्यात सॉलिड उदाहरण होतं, पण देऊ की नको विचार करत फारच उपरोधिक आहे. ओके ठीक आहे. समजा एखादा 2.5-3 वर्षाचं मूल आहे, काही हुशार नाही आहे विशेष, येण्यासारखं बघताय तुमच्याकडे, त्याच्या हातात एक रंगीत खुळखुळा आहे, ते वाजवत आहे, त्याला खूप मजा येते. अचानक तुम्ही तो त्याचा खुळखुळा काढून घेतला तर ते रडणार, आक्रस्ताळेपणा करणार. आणि तेवढ्यात त्याला तो ओमिक्रॉनचा खुळखुळा दिसला तर ते रांगात जाऊन पकडणार ना आणि उचलून परत वाजवायला लागणार ना. काय होते ओमिक्रॉन वगैरे एवढं काय आता साऊथ आफ्रिकेतले माझे जे दोस्त आहेत,
डॉक्टर दोस्त वगैरे, त्यांना तर काय झालं समजलंच नाही. हे का गे कुठून झालं हे, आम्ही जस्ट त्यांनी गंमत म्हणून सांगितलं. आता आणि हे मी उघडपणे सांगतो, जगातला कुठलाही देश, ना भारत ना अमेरिका, कुठलाही देश आता असा त्यांनी काही शोध लावला तर तो जाहीर करणार आहे, तो त्यांच्याकडेच ठेवणार. साऊथ आफ्रिकेवर तुटूनच पडलेलं, अमेरिकेने उघडलं. आता अमेरिका साऊथ आफ्रिका फ्लाईट चालू झाल्या आणि हे काही कळायच्या आत त्यांनी एकदम फ्लाईट बंदी वगैरेच चालू करून टाकली. तुम्हाला जेव्हा तुम्ही पाणबुडीत असलात आणि समुद्राच्या खाली असलात तर तुमच्या जर का पायाला पाणी लागायला लागलं तर उशीर झालाय. म्हणजे आता खिडक्यावर वसन खिडकी बंद, उपयोग नाही, पाणी ऑलरेडी आत आलंय. त्याच्यामुळे ही जी गोष्ट तुम्हाला कळते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या छपरी माणसांना जे कळतं त्यांना कळलंय, त्याचा अर्थ ते कधीच होऊन गेले. ओमिक्रॉन को रोकना मुश्किल ही नहीं बल्कि नामुमकिन है. नामुमकिन है. पकडू आपण थांबूच शकत नाही आणि त्याच्यामुळे तो थांबू शकत नसल्यामुळे त्याला थांबवायचा प्रयत्न करणं पण वेडेपण आहे. तर ते जे सगळे एफर्ट आहेत ते दुसऱ्या कशावर तरी वापरा. पण मग हा ओमिक्रॉन लहान मुलांमध्ये जास्त पसरतो हे जे सांगितलं जातंय, तर मग ते काय आहे, त्याच्यामुळे पालक जास्त घाबरले. कसं आहे, ओमिक्रॉनचे समजा 1000 माणसांच्या केसेस आल्या आणि 1 मुलांची आली आणि ओमिक्रॉनच्या 10 पट काही आलं आणि 10,000 ॲडल्टच्या केसेस आल्या आणि मुलांच्या 100 आल्या, तर 100 केसेस एकदम खूप वाटतात ना, कारण पूर्वी एकच होतं. पण प्रपोर्शनली संख्याशास्त्राच्या दृष्टीने आकडा तेवढाच आहे, पर्सेंटेज किंवा टक्केवारी तेवढीच आहे. आणि ओमिक्रॉनचा एक रिपोर्ट आला होता, मी पण मी जनरली घाबरत नाही, मी एकदम फुल डोंबिवलीचा मनुष्य आहे, तर त्याच्यामुळे गाडीत बिडीचं डक्का घाबरून कसं होणार आहे ना. पण मी थोडा आडबडलो होतो, एक 2-3 तास, की मग जरा शिवरायांचं स्मरण केलं तर बरं वाटलं. तर की साऊथ आफ्रिकेमध्ये लहान मुलांचं ॲडमिशन्स वाढल्या होत्या. मग मी ती स्टडी पाहिली डिटेलमध्ये, त्यातले 82 ॲडमिशन्स होत्या. ती मुलं दुसऱ्या कारणाकरता ॲडमिट होती बहुतेक, आणि आता आहेतच तर त्यांचं नाक आहे तर वर करून पटापट त्यांनी टेस्ट केलं, त्याच्यात ओमिक्रॉन मिळाला. त्यातली जी 12च्या वरची होती, साऊथ आफ्रिकेमध्ये 12च्या वरच्या लोकांना वॅक्सिन आहे, त्यातले सगळ्या केसेस अनवॅक्सिनेटेड होत्या. आणि 12च्या खालची होती, त्यातल्या फक्त 3 फॅमिलीमधले पार्शल वॅक्सिनेटेड होते, बाकीचे सगळे अनवॅक्सिनेटेड फॅमिली. त्याच्यामुळे वॅक्सिनेशनसुद्धा तुम्हाला वाचवेल. आता लहान मुलांचं वॅक्सिनेशन लवकर चालू करा, बूस्टर चालू करा आणि घाबरू नका. या 3 गोष्टी करायच्या, बाकी काही करायची गरज नाही. डॉक्टर, एक निरीक्षण होतं की गेल्या वर्षी सुद्धा एक ठराविक महिने असे होते की ज्यामध्ये कोरोना खूप कमी झालेला होता, खूपच केसेस कमी झालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर जानेवारी मिड नंतर पुन्हा एकदा केसेस वाढायला लागल्या होत्या आणि मग डेथ रेट सुद्धा वाढलेला होता भारतात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आत्ताही तसंच झालेलं आहे की अगदी जानेवारीपर्यंत म्हणजे डिसेंबरच्या मिडपर्यंत काहीच नव्हतं. आत्ता एंडिंगपर्यंत हा ओमिक्रॉन आलेला आहे, पुढे तो आणखी 3री लाट येईल, हे सगळं आता सुरू झालेलं आहे, केसेसही वाढत आहेत. तर मग हा असा काही वेगळा असा काही पिरियड असतो का, तो मधला पिरियड जो आहे, मधला जो गॅप आहे, त्यामध्ये आपण पाहिलं की खरंच खूप केसेस कमी होत्या. जो जानेवारी 2021 मध्ये केसेस ऑलमोस्ट नाहीशा झाल्या होत्या. हो. आणि एक विद्वान मनुष्य आहे जो दिसायला पण चांगला आहे बऱ्यापैकी, मी त्याने सांगितलं होतं की 26 जानेवारीला संपणार. ते का चुकलं, कारण मला वाटलं होतं आपल्या 40% लोकांना होऊन गेला आणि होऊन गेला होता पहिल्या लाटेमध्ये. 15% लोकांचं वॅक्सिनेशन होईल, ते 26 जानेवारीपर्यंत झालं नव्हतं. त्याच्यामुळे कोविड पसरत राहिला आणि B.1.15 म्हणजे जो डेल्टा होता तो आला. डेल्टा याला चकमा देत होता, म्हणजे थोडा चकमा देऊ शकत होता. डेल्टामुळे दुसरी लहर आली आणि सगळी बोंब झाली. आता आपण या जानेवारीकडे चाललो आहे, जानेवारी 2020, पण आता आपल्याकडे दुसरी लहर आहे. त्या दुसऱ्या लहरीमध्ये जे नैसर्गिक इन्फेक्शन झालं होतं, आता जेव्हा डेल्टा आला तेव्हा किती हाहाकार माजला होता, आठवतं तुम्हाला? पण तेव्हा एक मी प्रश्न विचारायचो चिमुकला, कोणीच उत्तर देत ना. लोक मला एवढे गंमत वाटते, दुर्लक्षच करतात. म्हणजे मी काहीतरी एकदम असा भन्नाट प्रश्न दुर्लक्षच करतात की मार्च 2020 मध्ये ज्यांना कोविड झाला होता त्यांना मार्च 2021 मध्ये डेल्टा होतोय का? आणि याचं उत्तर बहुधा नाही असं होतं हॉस्पिटलायझेशन करता. आणि डेल्टा
आणि ओरिजिनल कोविडमध्ये जेवढा प्रचंड फरक होता तेवढा काय फरक डेल्टा आणि ओमिक्रॉनमध्ये नाही आहे, जरी ओमिक्रॉन खूप म्युटेटेड असला तरी. तर आपल्याकडे हे जे करोडो लोकांना होऊन गेला होता ना कोविड, त्याचंच आपली संरक्षण फळी अभेद्य आहे. पण लहान मुलांचं करून टाकलं आणि बूस्टर दिला म्हणजे कसं होईल, लोकांची पण अँझायटी असते ना, त्या अँझायटीमुळे पण त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. आता असे कित्येक भारतीय आहेत जे अमेरिकेत येतात आणि मी काय त्यांना वैद्यकीय सल्ला नाही देऊ शकत कारण ते माझे पेशंट नाही आहेत, पण मी काय त्यांना म्हणतो 2 डोस कोविशिल्ड घेतला किंवा कोवॅक्सिन आम्ही त्यांना ठोकून देतो तिकडे, म्हणजे सांग घेऊन टाका फायझर मॉडर्ना, ते mRNA घेतात. 2 डोस कोविशिल्डचे आणि 1 डोस mRNAचा, म्हणजे मी म्हणत नाही आहे फायझर मॉडर्ना, कुठली mRNA घ्या, भारताची पण एक येते पण ती आता म्हणे ब्राझीलमध्ये प्रोड्यूस करणार आहे, काय कळतच नाही काय चालय वेळेपणा. 2 डोस कोविशिल्ड किंवा ॲस्ट्राझेनेका, 1 डोस mRNA, तोडफोड, बेस्ट कॉम्बिनेशन. म्हणून मी काय म्हणतोय, फॉरेन वॅक्सिन आणा नाही सांगत आहे, 2 डोस कोविशिल्ड आणि 1 mRNA असे 1 कोटी लोकांना द्या. 2 डोस कोविशिल्ड आणि 1 डोस कोवॅक्सिन जी आपलीच आहे असं 1 कोटी लोकांना द्या. कम्पेअर करून रिझल्ट दाखवा आणि कोवॅक्सिन चांगलं आलं तर अख्ख्या जगाला अब्जावधी डोस कोवॅक्सिनचे बूस्टर म्हणून विका. पैशाचा पाऊस पडेल, म्हणजे ते प्यार हुआ इकरार हुआची छत्री बंद करून ते पैशाच्या गोणीबिणीमध्ये जमवायला लागतील. म्हणून मी म्हणतो ही कम्पेअर, आणि ही स्टडी आपल्यालाच करता येईल कारण कोवॅक्सिन फक्त आपल्याकडे आहे. म्हणून मी mRNA वॅक्सिन बद्दल बोलतो. अर्थात अनेक अधिकारी तुम्हाला ऐकतात, त्यामुळे सरकारने निर्णय घ्यायचा आहे हा, डेफिनेटली त्या बाबतीत निर्णय घेतील. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न या संदर्भातला होता की आपण कोवॅक्सिन म्हटलं, कोविशिल्ड म्हटलं, फायझर लस आहे, स्पुटनिक आहे, सगळ्यांना असा प्रश्न पडतोय की ओमिक्रॉन या लसींना जुमानत नाही, असं एक मधल्या काळामध्ये एक स्टडी आलेला होता, त्यामुळे एक वेगळी भीती आहे काहींच्या मनात, त्याविषयी काय? इंग्लंडमधला स्टडी आला होता, ते म्हणत होते एकदम फालतू स्टडी होता, डोंट वरी, की तुम्ही 2 डोस कोविशिल्डचे म्हणजे ॲस्ट्राझेनेकाचे घेतले असतील तर ओमिक्रॉनच्या अगेन्स्ट तुमचं 0% रक्षण, 2 डोस फायझरचे तर 30%, 3 डोस फायझरचे तर 75% आणि 2 डोस कोविशिल्ड 1 डोस फायझर 72%. म्हणजे तो बूस्टर डोसमुळे ते खूप वाढत होतं. पण हे जे प्रोटेक्शन म्हणतात कमी, ते मामूली डिसीजच्या अगेन्स्ट होतं, त्याच्यामुळे केसेस खूप येतील पण सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट तरी 60-70% प्रोटेक्शन होतं आणि तो मुळातच माइल्ड असल्यामुळे ते ठीक होतं. भारतातल्या लसी ज्या आहेत त्या किती स्ट्रॉंग आहेत त्याच्या विरोधात? आणि दुसरं म्हणजे हे जे सगळे मेजर करतात ते अँटीबॉडी लेवल मेजर करतात, ते टी सेल मेजर करतच नाही, त्याच्यामुळे ते खरं नसतंच. म्हणजे आता तुमचा एखादा प्लेयर आहे जो नेटमध्ये छान खेळतो पण सगळे फ्लडलाईट्स लागल्यावर कसा खेळेल तुम्हाला काय माहिती ना, त्याच्यामुळे टी सेल तर ते मेजर करतच नाहीत. भारतातल्या लसी आहेत साधारणतः कोविशिल्ड 55.1% होती, 2 doses 4 weeks apart, 2 doses 12 weeks apart was around 78% to actually 81.6%. Pfizer originally was 91.6%, Moderna was around 92%, स्पुटनिक वॉज 91.6%, आता कोवावॅक्स आहे ती 90.6%. हे सगळं ओरिजिनल कोविडच्या अगेन्स्ट होतं. कोवावॅक्स कदाचित जास्ती चांगली असेल. अगेन्स्ट डेल्टा दे वर अबाउट 20 notches less, around 50%. Against Omicron they will be about 30% effective. So 30% effective to prevent mild disease. So 70% चान्स आहे कोविड होऊ शकेल पण सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन राहील. आणि हे मी असे जस्ट लोक अज्युम करतो ज्यांनी 2 डोस कोविशिल्डचे घेतले, त्यातल्या बहुतेकांना बोंबलायला माइल्ड कोविड होऊन पण गेलाय. 2 डोस कोविशिल्ड प्लस मामूली डिसीज माइट बी वे मोर दॅन 30%. त्याच्यामुळे भारत इज सेफ, भारताला घाबरायचं काही कारण नाही. डॉक्टर, आता सध्या कोरोना किंवा ओमिक्रॉनच्या भीतीपेक्षा लोकांच्या मनात भीती आहे ती लॉकडाऊनची. तर मग लॉकडाऊन जर टाळायचं असेल तर लोकांनी काय करायला हवं? लोक करतातच आहे तो, म्हणजे आता 2 वर्ष झाली ना, आपले लोक म्हणजे आहेत 2 वर्ष झाली. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर ठीक आहे, मी सगळ्या माझे जे कोणी फॉलोअर्स आहेत मी मास्क घालतो, तुम्ही घाला, सध्या गर्दी करू नका, पण याचा काहीतरी अंत पाहिजे ना. म्हणजे पुरंदरचा तह केला आपण, करायला लागला, पण राज्याभिषेक कधी ना कधीतरी व्हायला पाहिजे ना, कधी ना कधीतरी भिडायचं आहे ना. हे किती वर्ष चालू राहणार? हां, म्हणजे पुढे 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 लोकांना मी सांगतो ठीक आहे आता मास्क घाला, गर्दी करू नका, पण लोकांच्या मतीने मी विचारतो तुम्हाला एवढी भीती वाटते ना, मग पॅक्सलोविड का नाही आलं अजून, एव्हिशेल का नाही आलं, बूस्टर का नाही चालू झाले, किड वॅक्सिन का नाही दिल्या, मिक्स अँड मॅच का नाही केलं, 2 डोसच्या कोविड. म्हणजे लोकांचे पण प्रश्न आहेत ना, नुसतंच बेजबाबदार लोक. म्हणजे समजा तुम्ही टायटॅनिकवर बसलाय
आणि आईसबर्ग दिसतोय तुम्हाला, तर तुम्ही वाट बघताय, फैसला करताय, ठोकायचा की नाही, अरे काय फैसला आहे. ठोकल्यावर पाण्यात उड्या मारणार गार आणि मेजर करणार, टेस्टिंग आईसबर्ग किती लांब आहे, आणि लाईफ बोट मागवणार. मी ट्विट पाठवला होता @डॉक्टर गोडसे रविवारवर, आणि म्हणाले बेजबाबदार लोक कसे गटांगळा खातात बघा. अरे त्या आईसबर्गला ठोकूच नका. कसे आपण पतली गल्लीतून निघून जातो ना भारतीय लोक, तसे करा. आणि शेवटी काय मी म्हणतो, प्रत्येक मनुष्य स्वार्थी असतो. तुम्ही स्वतःचं बघा, तुमच्या फॅमिलीचं आणि तुमच्या आसपासच्या लोकांचं वॅक्सिन आहे की नाही हे तुम्ही पक्का बघून ठेवा. दॅट इज बेस्ट. डॉक्टर, तुम्ही गेल्या वर्षी म्हणाला होतात की आपण जो मास्क घालतो तो पुढे 1 वर्ष तुम्हाला वापरायचा आहे, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत. आता कधी सांगताय? म्हणजे आता म्हणजे मग लोक म्हणले बघ तुझं चुकलं, आणि त्यांना ना एवढा आनंद होतो. मी म्हणते अरे तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे ना मी चुकलो की बघ तुझं चुकलं, बघ तुझं चुकलं. म्हणजे मी एखाद्याला म्हणतोय की तुझं चांगलं होणार आहे, आणि तो एवढा खुश झालाय की बघ तुझं चुकलं, माझं वाईट झालं, माझं वाईट झालं. म्हणजे मी सांगितलं होतं 2 ऑक्टोबरला भारताचे मास्क निघणार. मग मी ते 2 ऑक्टोबरचं कोणी बघत नसताना 1 नोव्हेंबर करून टाकलं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता भारत मातेचे मास्क कधी काढणार, बोंबलाला घातलेत कुठे आपण नीट विचार करा ना. तुम्ही मुंबई वगैरे सोडा, आपण घातलेत कुठे मास्क? घातलेच नाहीत तर ते काढणार कुठून? 14% भारतीय लोक मास्क वापरत होते नीट. आता ॲक्च्युली जरा जास्ती वापरतायत. आणि मास्कचं कसं आहे ना, ते सोपे आहेत अगदी घालायला. पण मास्क म्हणजे कसं आहे की ते सतत घालत बसायला लागतात. तुम्ही 2 वर्ष अगदी तप करून घातलं आणि एकदा खाली केला चहा प्यायला, तेव्हा वसंतराव आले, काय म्हणता कुलकर्णी, आणि तुम्हाला कोविड देऊन गेले, तर 2 वर्षाची तपश्चर्या गेली ना पाण्यात. त्याच्यामुळे मास्क आत्ता घालत राहा, पण महत्वाकांक्षा अशी ठेवा की आपले जे जे सुंदर चेहरे आहेत ते एकमेकांना दाखवायचेत. आता ही महत्वाकांक्षा पाहिजे. असं नाही पाहिजे की आता मास्क घालतच राहणार, हे कधीच जाणार. म्हणजे मला एवढा खेद होतं ना की लोक असं वेड्यासारखं बोलून इतरांना डिप्रेस करतात. आता आयुष्यभर मास्क घालायचंय, आता हे कधी जाणारच नाही. हे सगळं काही असं होणार नाही आहे. आणि आपल्याला एक फायदा होणार आहे, 2 फायदे होणार आहेत या पॅन्डेमिकचे. एक म्हणजे ह्या पॅन्डेमिकच्या आधी आपल्याला एवढे मित्र होते जे आपल्याला नॉर्मल वाटायचे, तर पॅन्डेमिकमध्ये कळलं कसले हैराण लोक आहेत हे सगळे. तो एक फायदा. आणि दुसरं म्हणजे ही जी mRNA टेक्नॉलॉजी आहे फायझर मॉडर्नाची, ती ट्रिक टेक्नॉलॉजी आहे ना, सॉफ्टवेअर. ती ट्रिक टेक्नॉलॉजी वापरून आता आम्ही डायबिटीज, कॅन्सर, काय वाटेल ते करू शकतो. त्याच्यामुळे अख्ख्या जगावर एवढं वरदान मिळाल्यासारखं होणार आहे ना. फार चांगले दिवस आहेत पुढे, फारच मजा आहे. नक्की. आता अनेक प्रेक्षक तुम्हाला ऐकताय, काय नेमकं त्यांना सांगाल? कारण मगाशी निखिला जे म्हणाले ते खूप गरजेचं आहे की मास्क आणखी किती दिवस किंवा किती महिने घालावं लागेल, त्याचबरोबर बाकीचे निर्बंध आहेत ते आणखी किती पाळायला लागतील, ह्याचं थेट उत्तर जरी देता आलं नाही तरी सुद्धा करणं तर गरजेचं ना. पण ही काळाची गरज नाही, त्याला काय करणार? हे बघा, आता अशा परिस्थितीत आपण आलो आहे की इकॉनॉमीवर अजून एक आपण भार टाकला तर ते उंटाच्या पाठीवरची शेवटच्या काडीसारखं होणार आहे, आणि ते सगळं भेल काढून जाणार आहे. आणि दुसरं म्हणजे उपासमारीने पण मरण येतच ना, निराशेने पण मरण येतं. या सगळ्या गोष्टींनी आपल्या महत्वाकांक्षा कोविडने नाही मरायचं असं नाही आहे ना. आपल्याला एक चांगला, आणि नुसतं जिवंत राहणं, नुसतं मरण न येणं म्हणजे जिवंत राहणं आहे का? त्याला काहीतरी मजा पण यायला पाहिजे ना. तर त्याच्यामुळे मी म्हणतो की आता हे म्हणजे मी डेट दिली की काहीतरी दुष्ट लागतंय ना, की या दिवशी हे होणार, आणि मग लगेच मला खटाखट ट्विटवर यायला लागतं तुझं चुकलं. त्याच्यामुळे मी काय डेट वगैरे देत नाही आहे. पण मी म्हणतो आता या ओमिक्रॉनच्या जे केसेस वगैरे वाढत आहेत ते अजून वाढतील, पण ते एकदम खाड करून कोसळतील. आणि त्याच्यानंतर सगळं जे एकदा होईल ना, तो पूर वाहून गेल्यासारखं होईल, आणि मग सगळं चांगलं होईल, ते परत कधी वाईट होणार नाही. डॉक्टर, सगळेच असं म्हणतात की हे एक जैविक युद्ध आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? तुम्हालाही असं वाटतं खरंच? चायनाने घोडचुका बऱ्याच केल्या, म्हणजे ते थांबवू शकले असते. कुठे आधीच थांबवू शकले. प्रश्न असा की घोडचुकाच होत्या की मुद्दामून केलेलं होतं? पण सध्या ते ज्या पद्धतीने कोविड मॅनेज करतायत ना, तो एवढ्या वेडेपणाने करतायत की अमेरिका सुद्धा त्यांना स्वतःच्या कमिटीवर घेईल, एवढे बावळट आहेत ते. चायनामध्ये आता ते झिरो कोविड ट्राय करतायत. झिरो कोविड सारखा मूर्खपणा दुसरा नाही. म्हणजे कोविड येऊच द्यायचा नाही, टेस्ट, स्ट्रेस, आयसोलेशन करायचं. म्हणजे समजा एक चिखलाचा समुद्र आहे,
आणि तुम्ही मस्त धोतर आणि झब्बा घालून चाललाय आणि एक शिंतोडा उडाल्यावर तुम्ही बघता कुठून आला चिखल, अरे कुठून नाही, हा सगळा चिखलच चिखल आहे. आता डुकरासारखं लोळत जायचं पण व्हॅक्सिन घ्यायची आणि लोळत पलीकडे जायचं. तोच मार्ग आहे. जगातले सगळे देश नॅचरल इन्फेक्शनमुळे जाणार आहेत. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये आता महापूर केसेस येणार आहेत. सिंगापूरमध्ये पण येतील कदाचित. चायनामध्ये तर वाट लागणार आहे. माझे एवढे चायनीज मित्र आहेत ना, मला फार भीती वाटते. पण त्यांचं वॅक्सिनेशन चांगलं झालं आहे. लहान मुलांचं वॅक्सिन दिलं आहे त्यांनी आणि जगाला काही न सांगता त्यांनी 8.7% अख्ख्या चायनाच्या पॉप्युलेशनला बूस्टर पण ठोकलं आहे. त्याच्यामुळे सिरियस डिसीजपासून ते वाचतील. पण चायनामध्ये केसेस खूप येतील. ज्या पद्धतीने चायना हे आत्ता मॅनेज करते ना, त्या पद्धतीने एक तर ते खूप चांगले ॲक्टर आहेत किंवा हे जैविक युद्ध नाही असं मी म्हणेन. बरं डॉक्टर, आत्ता आपल्याला माहिती आहे आत्ताची जी सिच्युएशन आहे, अनेक जण भेदरलेले आहेत, घाबरलेले आहेत, खास करून पालक देखील. काय सांगाल या सगळ्या प्रेक्षकांना की एक मनाला उभारी देणं फार गरजेचं आहे आणि डॉक्टर रवी गोडसे आत्तापर्यंत ते करत आलेले आहेत, म्हणून TV9च्या माध्यमातून एकदा TV9च्या माध्यमातून एकदा काहीतरी शोले बिले झाला एखादा मस्त शेअर टाकूया ना, म्हणजे मग लोकांना हा की आंधी चली तो नक्शे कफे पा न मिला, दिल जिससे मिला था वो दोबारा न मिला, कच्चे घड़े ने जीत ली नदी चढ़ी हुई, मजबूत कश्तियों को किनारा न मिला. तर आपण त्या पाण्याच्या घड्यासारखे आहोत. आपण तो पूर सगळा घेऊन साठवून मध्ये मस्त माठामध्ये पाणी बिणी प्यायचं. बाकीचे कोणी महापुराई झाडे जाती तिथे लवाळे वाचते. तर आपण काय लवाळे नाही आहोत, आपण मोठी झाडच आहोत. पण सध्या लवाळासारखं लवचिक वर्तन करून आत्ता आपण खणखणीत आहोत, खणखणीत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तेच बरोबर होणार, गॅरंटीड. नक्कीच. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथे आलात. नेहमीच आम्ही तुमच्याशी ऑनलाईन संवाद साधत असतो अमेरिकेमधून आणि आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, इथे आहात, इथली परिस्थिती बघून तुम्ही बोलताय आणि खूप छान उदाहरणं तुम्ही दिलीत, खुसखुशीत बोलताय खूप आणि लोकांना आवडतं तुमचं बोलणं सुद्धा. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि थोडंफार बरोबर पण असतं. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. तर डॉक्टर रवी गोडसे यांच्याशी आज आपण इथे छान गप्पा मारलेल्या आहेत वैभव, आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या आहेत. म्हणजे ओमिक्रॉन म्हणजे नेमकं काय, लोकांनी काय नेमकी काळजी घ्यावी, हे सगळंच त्यांनी आपल्याला खूप छान सांगितलं. पॅनिक होणं हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर तुम्हाला काहीतरी बोलायचं? ते ना आता हा शो चालू झाला तेव्हा म्हणे एक खूप ब्रेकिंग न्यूज येणार होती राजकारणावर आणि ते अगदी वाट बघत होते की हा शो ब्रेक करायला लागतोय का. तर मी म्हटलं असं करा ना तुम्ही, जसे राजकारणी कोविड गुगल करून येतात शोवर, तर मला सांगा ना, मी गुगल करून राजकारणावर बोलतो. अरे हाय काय नाही काय. थँक्यू. नक्कीच. तर आता वेळ झाली ते थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV9 मराठी.